everyone. This is lecture of mechanics of structure from Professor Atul Patil from Civil Engineering Department. Okay, today we are going to discuss the different EMI of various figures. That is nothing but moment of inertia for various geometrical figures. Okay, in that we are going to make a tabular format to study all the moment of inertia of various figures. First of all, first column is serial number, after that plane figure or plane area, after that area of that body capital A, then distance of centroid from base, after that moment of inertia about centroidal axis, that is Ix and Iy. Okay, first of all, first figure is your rectangle. We have considered one rectangle having width b and depth capital D. Okay, and this is the x axis, this is y axis of that figure. Okay, so and G is nothing but centroid or center of gravity for that rectangular figure. So what is the area of that figure? Is, we all know, length into width, that is b into d is area. After that distance of centroid from base, हा centroid इथं आहे. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे, जी इथं आहे. त्याचं बेस पासूनचं डिस्टन्स, बेस म्हणजे हा असेल किंवा एक्स्ट्रीम लेयर असेल, हा किंवा हा बेस आपण म्हणू शकतो. ओके, हे एक्स्ट्रीम लेयर पासूनचं डिस्टन्स हे किती असणार आहे? हे टोटल डिस्टन्स किती आहे? ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स डी आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती असणार? तर d/2 असणार. सो वाय बार इज द डिस्टन्स इज डिनोटेड बाय वाय बार, विच इज नथिंग बट d/2. and after that moment of inertia Ix is equal to bd³/12 आणि Iyy is equals to db³/12. ओके, हे जे फॉर्म्युला आहेत हे एका कॅल्क्युलेशनचे रिझल्ट आहेत. हे कॅल्क्युलेशन आपल्याला सिलेबस मध्ये नाही आहे, आपल्याला फक्त काय स्टडी करायचं आहे, तर हे फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि फॉर्म्युल्यावरचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. ओके, हॉलो रेक्टँग्युलर म्हणजे काय? हा बाहेरचा सेक्शन असेल, त्याची विड्थ कॅपिटल बी, डेप्थ कॅपिटल डी, आणि आतमध्ये काय आहे? पोकळ आहे, हॉलो आहे. ओके, ह्याची विड्थ असेल स्मॉल बी आणि डेप्थ असेल कॅपिटल डी. ओके, हा असेल एक्स ॲक्सिस, हा असेल वाय ॲक्सिस, हा असेल त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी. ओके, मग याचा एरिया काय येणार आहे? तर मोठ्याचा एरिया मायनस छोट्याचा एरिया, मोठ्याचा एरिया बी इंटू डी मायनस छोट्या रेक्टँगलचा एरिया स्मॉल बी इंटू डी. ओके, देन डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम बेस, म्हणजे ह्याचं बेसपासूनचं डिस्टन्स किंवा एक्स्ट्रीम लेअरपासूनचं डिस्टन्स किती येणार आहे? हा जर एक्स्ट्रीम लेअर किंवा बेस पकडला तर हे डिस्टन्स तुमचं या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती आहे? तर d/2, कॅपिटल d/2. ओके, सो वाय बार इज इक्वल्स टू कॅपिटल d/2. देन Ix आणि Iy साठी फॉर्म्युला बघा. Ix bd³ मायनस स्मॉल bd³ डिवायडेड बाय 12. Iy साठी कॅपिटल db³ मायनस db³ डिवायडेड बाय 12. ओके, हे असेल रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आणि रेग्युलर रेक्टँग्युलर सेक्शन. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस EMI फॉर सर्क्युलर section. Okay, this is circular section having diameter capital D and this is radius. Okay, this is x axis, this is y axis, this is center of gravity G. Area, as we all know, area of circle is pi/4 d square. After that y bar is equals to d/2, that is nothing but radius. Okay, this is radius, this distance, radius म्हणजे diameterच्या half. Okay, त्यानंतर Ix जो असेल तो π/64 d⁴ असेल आणि Iyy जो असेल तो π/64 d⁴. आता ह्याच्यामध्ये काय आहे? या दोन्ही व्हॅल्यू सेमच असतील, कारण ह्याच्यामध्ये एकच डायमेन्शन असते, ते म्हणजे तुमचं डायमीटर. ओके, देन फॉर हॉलो सर्क्युलर सेक्शन, हा सर्कल असेल त्याचा डायमीटर असेल कॅपिटल डी, हा सर्कल असेल त्याचा डायमीटर असेल स्मॉल डी, हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, त्याचा एरिया कसा आहे ना? π/4 d² मायनस d², म्हणजे
मोठ्याचा एरिया मायनस छोट्याचा एरिया. त्यानंतर डिस्टन्स कसं येणार, वाय बार इज इक्वल टू कॅपिटल D/2 म्हणजे ह्या एक्स्ट्रीम फायबरपासूनचं डिस्टन्स, ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स, दॅट इज नथिंग बट दिस D/2. आणि Ix कसं येणार बघा, π/64 d⁴ मायनस d⁴. Iy पण सेम येणार, π/64 d⁴ मायनस d⁴. ओके. आफ्टर दॅट फॉर सेमी सर्क्युलर सेक्शन म्हणजे हाफ सर्कल. ओके. त्याच्यासाठी कसं असणार आहे बघा, हे तुमचा हाफ सर्कल असणार आहे, हा त्याचा बेस असणार आहे, AB हा बेस असणार आहे. त्यानंतर हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस आणि हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी G. ओके. आता याच्यामध्ये एक पॅरामीटर जो काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जो सेमी सर्कलचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो त्याच्या बेसपासून 4r/3π एवढ्या डिस्टन्सवरती असतो. समजलं काय, सेमी सर्कलचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे G, तो त्याच्या बेसपासून 4r/3π एवढ्या डिस्टन्सवरती आहे. इथे दाखवलं आहे बघा, 4r/3π एवढ्या डिस्टन्सवरती असतो. हे आपल्याला न्यूमरिकलमध्ये कॅल्क्युलेट करताना लागणार आहे. ओके. त्याचा एरिया बघा आता π/2r² आणि वाय बारची व्हॅल्यू काय त्या 4r/3π म्हणजे CGचं एक्स्ट्रीम फायबरपासूनचं डिस्टन्स, दॅट इज नथिंग बट 4r/3π विथ रिस्पेक्ट टू बेस. ओके. त्यानंतर Ix ची व्हॅल्यू असेल तुमची 0.11r⁴ आणि Iy असेल π/8r⁴ और π/128 d⁴. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज युअर क्वार्टर सर्कल. त्याच्यामध्ये पण सेम. ओके. जसं सेमी सर्कलला सांगितलं तसं सेम पॅरामीटर सगळे असणार आहे. त्याचा एरिया π/4r². आता डिस्टन्स कसे येणार आहे, त्याच्यामध्ये दोन डिस्टन्स येणार आहेत, म्हणजे हे एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स. हा तुमचा असेल वाय बार, हा असेल एक्स बार. एक्स बार इज इक्वल्स टू वाय बार इज इक्वल्स टू 4r/3π, दोन्ही पण सेम येते. ओके. त्यानंतर Ix ची व्हॅल्यू असेल 0.055r⁴ आणि Iy ची व्हॅल्यू असेल 0.055r⁴. ओके. हे झालं तुमचं सेमी सर्कल. आणि त्यानंतर आता आपण ट्रायंगलच्या 4 केसेस बघणार आहे. ट्रायंग्युलर सेक्शनसाठी बघा, हा ट्रायंग्युलर सेक्शन असेल, त्याची विड्थ जी असेल ती B असेल, बेस हाईट H असेल. ओके. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी G असेल. आता ह्याच्यामध्ये ट्रायंगलसाठी जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो बेसपासून h/3 एवढ्या डिस्टन्सवरती असतो, h/3 एवढ्या डिस्टन्सवरती असतो. ह्याच्यामध्ये बघा, याचा एरिया कसा येणार आहे, 1/2 पाया गुणिले उंची, तुम्हाला माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट. त्यानंतर वाय बारची व्हॅल्यू किती येणार आहे, h/3. आफ्टर दॅट Ix bh³/36. ओके. त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा आयसोसेलेस ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे काय की हे जे अँगल असतील ते सेम असतील, म्हणजे ह्या दोन बाजू ज्या असतील ट्रायंगलच्या त्या सेम असतील, सेम डायमेन्शनच्या, त्याला म्हणायचं आपण इक्विलॅटरल. ओके. किंवा आयसोसेलेस. आता त्याच्यासाठी कसं येते बघा, तर हा बेस असेल B, हाईट असेल H. ठीक आहे. x ॲक्सिस, y ॲक्सिस, त्यानंतर G सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं असेल आणि त्याचं डिस्टन्स किती असेल h/3. ओके. सिमिलर एरिया 1/2 बेस इंटू हाईट, वाय बारची व्हॅल्यू h/3, Ix bh³/36, आणि Iy किती येतो hb³/48. तर या केसमध्ये आपल्याला ट्रायंगलच्या ज्या वेगळ्या केसेस, आता आपण 2 केसेस अगोदर बघितला, आता ह्या केसमध्ये आपल्याला डिटेल समजेल की ट्रायंगलची कशी केस येईल. ओके. हा ट्रायंगल असेल, याची विड्थ B असेल, हाईट H असेल आणि ही डिस्टन्स किती असेल, CGचं h/3 असेल. तर यासाठी कसं येतं बघा, आय बेस म्हणजे हा जो काही बेस आहे AB, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस भोवती जर काढायचा असेल तर तो येईल तुमचा bh³/12. आय बेस इज इक्वल्स टू AB विच इज इक्वल्स टू bh³/12. आणि नेक्स्ट नोटमध्ये काय म्हटलं बघा आपण, एम ट्रायंगल अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू वर्टेक्स अँड पॅरलल टू बेस
म्हणजे ह्या ॲक्सिस भोवती आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल, व्हर्टेक्समधनं पास झाला आणि बेसला पॅरल आहे, पी क्यू ॲक्सिसमधून जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल, आय पी क्यू इज नथिंग बट बी एच क्यूब अपॉन 4, बी एच क्यूब अपॉन 4. आपल्याला या दोन फॉर्म्युलावरती कॉन्सन्ट्रेट करायचं, कारण या दोन फॉर्म्युलावरती आपल्याला एक्झामला न्यूमरिकल विचारली जाते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द movement of inertia of various figures. Okay, thank you everyone.